नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। आज घरामध्ये देशमुखांच्या घरामध्ये मोठी पाणीपुरीची पार्टी असते आणि याच पार्टीमध्ये विचित्र अशी घटना घडते, ज्यामुळे पार्थ आणि नंदिनी समोर जीवानी काव्याचं अफेअर होतं हे थोडक्यात वाचतं, तेही फक्त जीवाच्या हुशारीमुळे, जीवाने लावलेल्या डोक्यामुळे। त्यामुळे आजचा हा ट्विस्ट इतका इंटरेस्टिंग आहे ना प्रेक्षकांनो, शेवटपर्यंत पहा, शेवट अजिबात मिस करू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण पाहतो की सगळंच आता चांगलं झालेलं असतं। नंदिनीला हार परत मिळालेला असतो, तिने घरच्यांना तो हार दाखवलेला असतो, जीवाला दाखवलेला असतो हार, त्यामुळे घरातलं वातावरण सगळं चांगलं निवडलेलं असतं। इकडे आता काव्याचा सुद्धा पेपर खूप चांगला झालेला असतो आणि आता इतके दिवस तिने खूप मेहनत घेतलेली असते आणि आता तिला पार्थला काही करून रेस्ट द्यायची असते। त्यामुळे पार्थ आता नंदिनीकडे जातो आणि बोलतो, नंदिनी तुला तर माहीतच आहे, काव्या फक्त अभ्यासच करत होत्या, त्यांनी खूप मेहनत घेतली आहे। गेला 1 महिना त्यांचं कशातच लक्ष नव्हतं, त्यांनी सगळं सोडून दिलं होतं, कसलाच एन्जॉय केला नव्हता, फक्त अभ्यासावरती फोकस होता आणि आता मला त्यांना ट्रीट द्यायची आहे। त्यांना काय आवडतं सांगा ना, त्यांना कुठे बाहेर रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाऊ का? तेव्हा नंदिनी हसू लागते। पार्थला काहीच कळत नसतं की नंदिनी का हसतीये। तेव्हा नंदिनी बोलते, कसं आहे ना, आमच्या काव्याला बाहेरचं काहीच आवडत नाही, तिला ना घरात केलेलं सगळं आवडतं, त्यापेक्षा आपण एक काम करू, घरात ना तिच्यासाठी पाणीपुरी करू। काव्याला पाणीपुरी खायला खूप आवडतं, मग ती घरातली असो किंवा बाहेरची, घरात आपण सगळ्यांसाठी पाणीपुरीचा बेत ठेवू आणि हां, पाणीपुरी ना जीवा बनवेल, जीवांना पाणीपुरी बनवायला खूप आवडते आणि त्यांना येते सुद्धा, असं पार्थ बोलतो। आणि अशा प्रकारे आता पाणीपुरीचा कार्यक्रम ठरलेला असतो। काव्याला काहीच माहीत नसतं। पार्थ आता तिचे डोळे मिटतो आणि तिला खाली घेऊन येतो। टेबलवरती ती जी काय अरेंजमेंट पाहते ते पाहून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो। ती बोलते, पार्थ अहो हे सगळं काय? तेव्हा पार्थ बोलतो, काव्या इट्स अ सरप्राईज। नाही म्हणजे तुम्ही इतके दिवस एक्झामची तयारी करत होता, कशातच तुमचं लक्ष नव्हतं, तुम्ही कसलाच एन्जॉयमेंट केला नव्हता आणि तसंही हारसुद्धा आता परत मिळाला आहे, घरात कसं वातावरण चांगलं झालं आहे, त्यामुळे आता आपण पाणीपुरीची पार्टी करायची आहे। काव्याला खूप छान वाटत असतं। ती बोलते, पण तुम्हाला कसं माहिती मला पाणीपुरी इतकी आवडते? तेव्हा पार्थ बोलतो, तुमच्या बहिणीने म्हणजे तुमच्या नंदिनी ताईने सांगितलं आणि मग काय, जीवाने लगेच पाणीपुरी बनवली आणि जीवासाठी पाणीपुरी बनवणं काय अवघड काम नाही आहे, डाव्या हाताचा मळ आहे फक्त, त्याने पटकन पाणीपुरी बनवली, तुम्हाला आवडते तशी बरं का। आणि अशा प्रकारे आता पाणीपुरीची टेबल सजलेली असते। जीवाचं नाव घेतल्यावर काव्याला जरा ऑकवर्डच वाटत असतं, पण ती हे सगळं इग्नोर करते। काव्या म्हणत असते, वाव काय सुंदर वास येतोय, असं वाटतंय कधी एकदा पाणीपुरी खाते। तेवढ्यातच पार्थ बोलतो, काव्या थांबा 1 मिनिट। काव्या बोलते, का झालं? तुम्ही हे सगळं माझ्यासाठीच केलंय ना, मग आता मलाच का खाऊ देत नाहीये? तेव्हा पार्थ बोलतो, आपण एक चॅलेंज करू, आपण चौघांनी ना पाणीपुरी खायची, जो कोणी सगळ्यात जास्त पाणीपुरी खाईल त्याला एक सरप्राईज मिळेल। आणि मग काय, सगळेच आता तुटून पडतात आणि मग काय, या चौघांमध्ये अक्षरशः प्रेक्षकांनो आधाशासारखी पाणीपुरीची स्पर्धा लागलेली असते। सगळेच आता पटापट पाणीपुरी बनवत काय असतात, पटापट खात काय असतात, मज्जा सुरू असते। आणि तेवढ्यातच नंदिनीला एका महत्त्वाचा कॉल येतो। ती बोलते, 1 मिनिट, मला एक खूपच महत्त्वाचा कॉल आलाय, मी फोनवरती बोलून येते, तुम्ही तो वर थांबा। पण आता या तिघांना थोडी ना कंट्रोल होणार आहे, एकतर इतक्या दिवसानंतर पाणीपुरीचा बेत झालेला असतो। पार्थ बोलतो, नाही नाही नाही, आम्हाला काय कंट्रोल होणार नाही। जीवासुद्धा बोलतो, चकाचक बाई तू एक काम कर, तू फोनवरती बोल, तोवर आम्ही आमचं कंटिन्यू ठेवू। आणि अशा प्रकारे तिघे आता आधाशासारखे पाणीपुरी खाऊ लागतात। पण हे सगळं इतकं फास्ट घडत असतं, काव्या इतकी फास्ट खात असते, तिला जोराचा ठसका येतो, ती जोरजोरात खोकू लागते आणि हे पाहता जीवा पार्थ या दोघांनाही टेन्शन येतं। दोघे आता पाणीपुरी खायचं थांबवतात। पाणीपुरी आता काव्याच्या नरड्यात अडकलेली असते, ना ती आत जात असते ना बाहेर येत असते, त्यामुळे तिला प्रचंड त्रास होत असतो। काव्या कसं तरीच करू लागते, पण पार्थला मात्र असं वाटत असतं की काव्या ॲक्टिंग करते। तो बोलतो, ओ फिसकरलेली मांजर, तुमची ॲक्टिंग ना जरा बंद करा। पण जीवाला मात्र बरोबर कळून चुकलेलं असतं की काव्याला त्रास होतोय। तो बोलतो, ओ दादा, काव्याला खरंच त्रास होतोय। काव्या जोरजोरात खोकत असते, तिची कंडिशन फारच वाईट झालेली असते, तिला श्वास घ्यायला सुद्धा येत नसतो आणि आता मात्र पार्थ हायपर झालेला असतो। तो आता पटकन काव्याजवळ पळत येतो आणि बोलतो, काव्या वर बघा, असं म्हणत असतो। काव्याला वर बघायला सांगतो, तिला पाणी प्यायला देतो, तिची पाठ थोपटू लागतो, तिची पाठ चोळू लागतो। हे सगळं करून सुद्धा काव्याचा ठसका काही कमी येत नसतो, वाढतच चाललेला असतो। पार्थ मात्र पूर्णपणे पिथरलेला असतो, घरात कोणीच नसतं, त्यामुळे तो जोरजोरात नंदिनीला हाक मारू लागतो। पण नंदिनीची इतकी महत्त्वाची मीटिंग सुरू असते की ती काय देत नसते। पार्थ बोलतो, बास झालं, खूप झालं, मला आता काव्याचा जीव धोक्यात टाकायचं नाहीये, मी एक काम करतो, डॉक्टरांना फोन करतो, असं म्हणत असतो। डॉक्टरांना फोन करतो, तो बोलतो, डॉक्टर प्लीज या, माझ्या बायकोची तब्येत बिघडली आहे। डॉक्टर बोलतात, सॉरी,
ते बोलतात सॉरी पार्थ सर, आम्ही जरा बाहेर फॉरेनला ट्रिपला आलोय, त्यामुळे आता तर येऊ शकणार नाही. तेव्हा पार्थ बोलतो इट्स ओके, काहीच हरकत नाही, मी दुसऱ्या डॉक्टरांना फोन करतो. आणि अशा प्रकारे तो आता दुसऱ्या डॉक्टरांना फोन करतो, पण ते डॉक्टरसुद्धा फोन उचलत नाहीत. पार्थ बोलतो आता खूप झालं काव्या, चला मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता डॉक्टरांकडे घेऊन चाललोय, आता एका क्षणाचा सुद्धा विलंब करता कामा नये. पण काव्याची स्थिती इतकी ढासळलेली असते की तिला चक्कर येऊ लागते, तिला चालता सुद्धा येत नसतं. आणि हळूहळू काव्याचा श्वास जो असतो तो चढू लागतो, ती रिॲक्ट करणंच बंद करते. आणि आता मात्र पार्थची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. हे सगळं आता जीवा बघत असतो. जीवा विचार करतो काय करू, काव्याची मदत करू का. आणि एकदमच त्याला आठवतं की लग्नापूर्वी जेव्हा त्यांचं अफेअर होतं तेव्हा ते पाणीपुरी खायला जायचे, आणि अशीच एकदा काव्याच्या नरड्यामध्ये पाणीपुरी अडकली होती. तेव्हा त्याने तिच्या डोक्यावरती पाणी ओतलं होतं आणि तेव्हा कुठे तिला बरं वाटलं होतं. आणि हेच आता तो पुन्हा काव्यावरती यूज करू लागतो. तो तिच्या डोक्यावरती पाणी ओततो आणि माथ्यावरती थोपटू लागतो. त्यामुळे तिची जी पाणीपुरी आहे जी नरड्यात अडकलेली असते ती स्लाईड होते आणि पोटात जाते. आणि अशा प्रकारे आता काव्याला बरं वाटू लागतं. तेवढ्यातच नंदिनीची सुद्धा मीटिंग उरकते. ती आता बाहेर येते आणि बोलते पार्थ काय झालं, तुम्ही का ओरडत होता. आणि मग काय घडलेला आता सगळा प्रकार पार्थ आता नंदिनीला सांगू लागतो. नंदिनीला खूप मोठा शॉक बसलेला असतो, तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. ती बोलते एक मिनिट जीवा, हे सगळं तुम्हाला कसं माहिती. कारण डोक्यावरती पाणी ओतल्यावर काव्याला बरं वाटतं हे फक्त आमच्या घरच्यांनाच माहिती होतं, मग हे तुम्हाला कसं कळलं. आणि ही टेक्निक तर पार्थला सुद्धा माहीत नाहीये, मग हे सगळं तुम्हाला कसं कळलं जीवा. जीवाला मात्र आता काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं. तो आता चांगल्याच कचाट्यात सापडलेला असतो. तो काव्याकडे बघत असतो, काव्या त्याच्याकडे बघत असते. काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं. आणि आता मात्र नंदिनीचा संशय आणखीनच वाढत चाललेला असतो. ती खूपच रागाने जीवाकडे बघू लागते आणि तेवढं ते जीवा मस्त अशा युक्तीचा प्रयोग करतो. तो आता चक्क खोटं बोलतो. तो मनातल्या मनात बोलतो सॉरी नंदिनी, मला तुझ्याशी खोटं बोलावं लागतंय, आपल्या चौघांचं नातं वाचवण्यासाठी हे खोटं मी बोलणारच. आणि अशा प्रकारे तो खूपच स्पष्टपणे खोटं बोलतो. तो बोलतो नंदिनी अगं त्याचं कसं आहे ना, आमच्यासुद्धा ग्रुपमध्ये एक मुलगा होता आणि त्यालासुद्धा पाणीपुरी खाल्ल्यानंतर असंच घशात अडकायचं, मग आम्ही सेम असंच करायचो, त्याच्या डोक्यावरती पाणी ओतायचो आणि मग त्याला बरं वाटायचं. मग मी विचार केला हीच टेक्निक जर काव्यावरती यूज केली तर, आणि बघा काव्यांना लगेच बरंसुद्धा वाटलं, म्हणजे ती टेक्निक इथे कामी आली. आणि नंदिनी इतकी भोळी भाबडी असते, तिला पटतं सुद्धा आणि पार्थला सुद्धा खरं खरं पटतं. नंदिनी बोलते असं आहे होय, ठीक आहे, चला तुमच्या आयडियामुळे कमीत कमी काव्याचा जीव तरी वाचला. तुमची ती टेक्निक आत्ता कामी आल्यामुळे सगळं कसं निवळलं. काव्याला आता बरं वाटलेलं असतं. पार्थ आता काव्याला आतमध्ये घेऊन जातो आणि अशा प्रकारे जीवाने त्यांचं जे नातं आहे चौघांचं ते वाचवलेलं असतं. पुन्हा आता जुना भूतकाळ समोर आल्यामुळे काव्या पूर्णपणे बिथरलेली असते. ती आता जीवाकडे खूपच रागाने बघत असते, कारण जीवा खोटं बोललेला असतो. तर जीवाने हा जो काय पर्याय उचलला, जो काय निर्णय दाखवला, तो तुम्हाला आवडला का प्रेक्षकांनो, कमेंट करून नक्की सांगा. असेच ट्विस्ट बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.